आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी धुळे शहरात प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व मतदारांना संबोधित करत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. रवींद्र चव्हाण म्हणाले की धुळे शहराचे भव्य वातावरण कायम ठेवण्यासाठी भाजपला मतदान करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी महापालिकेतही भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे. कमळ चिन्ह विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेत विकासाची गंगा आणण्यासाठी भाजपला विजयी केल्याशिवाय पर्याय नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. तुमची आमची भाजप, सर्वांची भाजप हा नारा घरघरात पोहोचला पाहिजे असे सांगत त्यांनी धुळ्याने विक्रमी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली असल्याचेही कौतुक केले. ही निवडणूक केवळ आजची नसून पुढील पिढीच्या भविष्याची आहे, त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व जाऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला. पुढील 10 दिवस गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला 16 तास काम करतात, तर आपण किमान 10 तास तरी काम केले पाहिजे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. एकाच विचाराचे स्थिर सरकार आणणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. धुळे महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपाला विजयी करा असे स्पष्ट आवाहन करत रवींद्र चव्हाण यांनी आपले भाषण संपवले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. निवडणूक ही तुमच्या आम्हाला सर्वांना नगरसेवक निवडून देण्यासाठी निवडणूक नाहीये. एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये. आपण सर्वांनी लक्षात घ्या की ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीचं असणारं भविष्य जे आहे, हे भविष्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे. चुकीच्या विचाराच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे देऊ नये यासाठी हे मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि म्हणून 15 तारखेला होणारी निवडणूक ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अस्तित्वाची असणारी निवडणूक आहे, प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाने या निवडणुकीकडे पाहत असताना प्रत्येकाने आपलं मतदान आपल्या प्रभागातील असणारा, प्रत्येकाने 4चा असणारा हा प्रभाग निहाय असणारा, त्या ठिकाणचा असणारा प्रमुख या सर्वांनी हे 10 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. जरा सुद्धा आपण गाफील राहू नये, गाफील राहायचं नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स राहायचं नाहीये. आपण 10 दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने 24 तासापैकी 16 तास काम करतात, देवेंद्रजी ही सुद्धा 16 तास काम करतात. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.